महाकारुणिक भगवान बुद्ध तसेच महाकारुणिक कथा भगवान बुद्ध तसेच भगवान बुद्धांनी स्थापित केलेला सत्संग धर्मावर आधारित असलेला पूजनीय भिक्खू संघ यांना सेवा पंचांकना तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा सेवा पंचांकना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मंडळी. आजचा भाग आहे 5वा भाग आहे उपासकासाठी नियम. तर पहिला आहे प्रकरण आहे धनवंतासाठी विनय. तर दारिद्र्यात धन्यता मानावी असे भगवान बुद्धाने कधीही गौरव केला नाही, कधीही सांगितलं नाही. म्हणजे गरिबी चूक आहे असं कधी भगवान बुद्धाने सांगितलं. त्याप्रमाणे दारिद्र्य माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे भगवान बुद्धाने कधी ठेवलं नाही. म्हणजे दारिद्र्यामध्ये गरिबीमध्येच राहा, गरिबीमध्ये समाधान आहे असं भगवान बुद्धाने म्हटलं नाही. आपण म्हणतो ना संतुष्टी परमधन असं म्हणतो ना, म्हणजे समाधान हे परमधन आहे. पण ते गरिबीत समाधान आहे असं म्हटलं नाही. उलट संपत्ती ही स्वागतार्थ आहे असे ते म्हणत. एक गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. तर संपत्ती आपण कितीही कमवली पाहिजे पण ती चांगल्या मार्गाने कमवली पाहिजे, तिचा विनय असला पाहिजे असा भगवान बुद्ध झाला. तर एकदा अनाथ पिंडक भगवान बुद्धाकडे आला आणि त्यांना अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला आणि गृहस्थला स्वागतार्थ सुखकारक आणि पथ्यकारक परंतु त्याला दुष्पर्य अशा कोणत्या गोष्टी आहेत अशा पद्धतीने त्या अनाथ पिंडकांनी भगवान बुद्धाला विचारलं. भगवान बुद्धाने त्यांना उत्तर दिलं भगवान बुद्धाने त्याला उत्तर दिलं या गोष्टीपैकी सन्मानाने धन प्राप्त करणे हे प्रथम आहे. तर काय त्याने म्हणलं आम्ही गृहस्थ लोक आहोत. मग अनाथ पिंडक आम्ही गृहस्थ लोक आहेत, आमच्यासाठी सुखकारक कोणती गोष्ट आहे, जे पथकारक कोणती गोष्ट आहे आणि दुष्टप्राय कोणती गोष्ट आहे अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्याने विचारलं. भगवान बुद्धाने सांगितलं पहिल्याच प्रथम काय आहे की त्या गृहस्थाने धन संपादन करणे हे प्रथम गोष्ट आहे. ते धन कमवलं पाहिजे ही गोष्ट चांगलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले अपेक्ष म्हणजे नातेवाईक सुद्धा सन्मार्गाने धन कमवले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे म्हणजे चांगलं जीवन जगणे म्हणजे लंब आयुष्य जगणे, दीर्घायुष्य जगणे. या जगात स्वागतार्थ सुखकारक आणि पथकारक अशा 3 दुष्पाय गोष्टी मिळतात. सद्गुरूच्या ते 4 अटी पाळल्या पाहिजेत. या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा या त्याच्यात सौभाग्य संपन्न होते. या 4 गोष्टी सुद्धा केल्या पाहिजे. म्हणजे पहिली 3 गोष्टी सांगितलं, धन कमवलं पाहिजे, तुमच्या नातेवाईकांनी धन कमवलं पाहिजे, सन्मान करा आणि दीर्घायुष्य घाललं पाहिजे या गोष्टी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 गोष्टी पूर्ण असल्या पाहिजे. कोणता? श्रद्धा, सदाचार आणि औदार्य आणि काय म्हटलं नाही प्रज्ञा. आता श्रद्धारूपी धन म्हणजे काय? तर श्रद्धारूपी धन संपन्न होण्यासाठी तथागताने सर्व शिष्याचे ज्ञान झाले पाहिजे. तर या नाण्याने त्याला भगवान अनंत आहेत, सम्यक संबोध आहेत, विद्या व सदाचरणाने संपन्न आहेत आणि विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय दुर्मय मनुष्य वडवू लागणारे सारथी देवता आणि मनुष्याचे असे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. तर श्रद्धारूपी धनामध्ये त्याला काय समजलं पाहिजे की भगवान बुद्धावरती श्रद्धा असली पाहिजे. भगवान बुद्ध हे सर्वांचे मंगल करणारे आहेत, सगळ्या जगाचे मंगल करण्यावाले आहेत. त्यांच्या असं ज्ञान प्राप्त आहे की त्या ज्ञानामुळे सर्वजण सुखी होतात, देवता आणि मनुष्य सुद्धा सुखी होतात. अशा आपल्या मनात श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. हे पहिलं धन त्याला निर्माण झालं. त्याच्यानंतर सदाचारणे म्हणजे शील संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, अत्यसत्य वाचन आणि दुराव्यापासून. तर सदाचाराने जीवन जगणं म्हणजे काय करणे? शीलांचं पालन करता आलं म्हणजे शील त्याला चांगल्या परिपुष्ट करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर औदार्य रूपी म्हणजे काय? तर औदार्य रूपी सौभाग्य म्हणजे संपूर्ण होणे म्हणजे काय? तर गृहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त झाले पाहिजे. म्हणजे जो व्यक्ती कंजूसपणा आहे त्यातून मुक्त झाला पाहिजे. पण कंजूसपणा कुठून मुक्त झाला पाहिजे? कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कंजूसपणा मुक्त झाला पाहिजे? धम्म कार्यासाठी आहे नाही, जुवा खेळण्यासाठी नाही आहे नाही, काही इकडे तिकडे वस्तू घेण्यासाठी नाही, काय ना आपली कंजूसपणा गेली पाहिजे असं नाही.
तिथं कंजूसपणा झाली पाहिजे. पण धर्म कार्यासाठी, धर्माच्या आचरणासाठी, धर्मामध्ये जे काही आहे ते प्राप्त करण्यासाठी कंजूसपणा त्याने दूर केला पाहिजे. आणि कंजूसपणापासून मुक्त होऊन त्याने औदार्याने मुक्त हस्ताने काय केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. आणि त्या दानामध्ये त्याने आनंद मानलं पाहिजे, आनंद मानात शिकला पाहिजे. तर लोकांनी त्याच्यासमोर हात पुढे करावा आणि त्यांना सहजपणे ज्ञान द्यावा अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे. म्हणजे कसं, तुमच्या घरी कोणी आला आहे का नाही, दान मागासाठी सहज तुम्हाला देण्याची भावना झाली पाहिजे. असं उदारी आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. म्हणजे दान देण्याची भावना म्हणजे काय असली पाहिजे, शिकली पाहिजे. तर ते कसं आनंदाने मुक्त हस्ताने दिलं पाहिजे. तर अशी औदार्य दुःखाची भावना निर्माण झाली. कोणालाही नाही म्हटलं बरं, कोणालाही म्हटलंय का नाही. तर जे धम्मावरती आदूर आहे अशा लोकांना प्रज्ञारूपी सौभाग्य म्हणजे काय, प्रज्ञारूपी सौभाग्य संपूर्ण होणे म्हणजे काय होणे. तर तुम्हाला माहित आहे की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणाचे आहे, लोभाचे आहे, द्वेषाचे आहे, आळसाचे आहे, तंद्रीचे आहे, अनधाव आहे आणि रांधल आहे, यांना ग्रस्त होते असे मनुष्य दुष्कर्मे करतात. नाही, ज्याचं मन कसं आहे, हावडा आहे, लोभी आहे, द्वेष आहे, अशी माणसं काय करतात, दुष्कर्मे करतात. जे कर्तव्य केले पाहिजे त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात. अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारख होतात. म्हणजे त्यांना सुख समाधान मिळत नाही. तर हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, असावधान, धांदल आणि शंकेखोर हे मानवाचे काय आहेत, कलंक आहे. योग जो ग्रस्त या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर भरपूर प्रज्ञा लागते. तर कशापासून, हे जे कलंक आहे ते कलंक बाहेर काढले आपल्याला काय होते, प्रज्ञा लाभत असते. अशी चांगली अशी प्रज्ञा लाभत असते. आणि दोषले त्याच्या प्रज्ञेने त्यांना दृष्टी स्वच्छ होते व पूर्ण तो ज्ञानी बनतो. तर अशा पद्धती हे कलंक निघून गेले तर काय होतात, ज्ञानी होतो है ना. आता कोणता आपण पुस्तक वाचल्याने ज्ञानी होत नाही, शिकल्याने ज्ञानी होत नाही. तर कोणते कलंक ज्ञानी केल्याने, हे जे आहे आवरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, हे जे असावतपणा आहे, हे जर आपल्या वयातून काढला तर माणूस ज्ञानी बनत असतो. अशा रीतीने सन्माने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निधडाच्या घामावर संपत्ती कमवणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजे परिश्रम करून प्रामाणिकपणे ते काय केले पाहिजे, संपत्ती कमवली पाहिजे. असा सद्गृहस्थ स्वतःही सुखी आनंद करतो आणि सदैव सुख समाधान भोगतो. त्याप्रमाणे आपले आई बाप, पत्नी, मुलं बाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहकारी यांनाही सुख आणि आनंद करतो आणि त्यांनाही सदैव सुखात ठेवतो. तर अशा पद्धतीने अनाथ खंडकाला भगवान बुद्धांनी प्रवचन केलं. आता दुसरा प्रकरण आहे गृहस्थासाठी नियम. आता धन्वंतासाठी होता, आता गृहस्थासाठी नियम. याविषयी बुद्धाने विचार सियाल सुत्तात अंतर्भूत झाले. म्हणजे सियाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी प्रवचन सांगितले आहे. येथे समय ही भगवान राजगुरामध्ये वेरुवनामध्ये कलवंत निवासात राहत होते. त्या समयी एक गृहस्थ सियाल नावाचा तरुण पुत्र प्रातकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात करून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, उधर्व, अधर अशा रीतीने आकाशवायूच्या सर्व दिशाची पूजा करू लागला. एक संत काय झाला, सकाळी सकाळी आंघोळ बिंघोळ करून कोणी असतील ना काय, तो राजगृहाच्या बाहेर काय करायला लागला, सगळं दिशाची पूजा करू लागला. त्यावेळी सकाळी भगवंताने चिवर परिधान करून त्या चिवर आणि भिक्षा पात्र घेऊन राजगृहाच्या भिक्षेसाठी प्रवेश करते झाले. आता हा भगवान बुद्ध तुला भिक्षा करण्यासाठी बाहेर पडला आणि अष्ट दिशाची पूजा करणारा सियाल याच्या दृष्टीत पडला आणि त्यांना विचारले. तर भगवान बुद्धांनी त्याला विचारलं ही अष्ट दिशाची पूजा का करीत आहे. भगवान बुद्धांच्या गुरुसाठी विचारले, तू अष्ट दिशेची पूजा का करीत आहे. त्यावर सियालाने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, तुला आकाश तू तुझ्या सर्व दिशाची पूजा करीत जा. वडिलाच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे. तर भगवंताने विचारल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की माझा वडील मरत असताना त्यांनी सांगितलं की तू आकाशातल्या सर्व दिशांची काय कर, पूजा करीत जा. आता भगवंताने पुन्हा विचारलं त्यांना
व्यावहारिक माणसाचा हा धर्म कसा ठरतो, आहे की नाही? व्यावहारिक माणसाला हा कसा धर्म ठरतो? तर सियालने उत्तर दिले, यावर व्यावहारिक माणसाचा कोणता धर्म आहे आणि जर असेल तर भगवंतानी मला सांगावा, असं त्याने म्हटलं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणले, तरुण गृहस्थ एक, मी तुला व्यावहारिक माणसाचा धर्म सांगतो. तरुण सियाल म्हणला, ठीक आहे. मग भगवंत म्हणाले, माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकले पाहिजे. तर माणसाने पहिल्यांदा काय केलं पाहिजे? दुर्वर्तनापासून, जे दुर्वर्तन आहे त्याच्यापासून दूर राहण्याला शिकलं पाहिजे. तर दुर्वर्तन राहण्यासाठी काय केलं पाहिजे? मग जीव हिंसा करणे, दूर आहे ना, जीव हिंसा न करणे, न दिलेले न घेणे, व्यभिचार न करणे, असत्य भाषण न बोलणे, हे सगळे दुर्विचार टाळले पाहिजे. तर अशा पद्धतीने चोरी करणे आहे ना, न दिलेले घेणं, व्यभिचार करणे, असत्य बोलणे, हे सगळे दुर्विचाराच्या त्याने काय केले पाहिजे? टाळले पाहिजे, म्हणजे केले नाही पाहिजे, आहे ना. त्याच्यानंतर माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्ती उधळपट्टी करू नये. म्हणजे माणसाने काय केलं पाहिजे? आपली संपत्ती उधळपट्टी करू नाही, म्हणजे जास्त खर्च करू नये, असे शिकले पाहिजे. मद्यपान व्यसन आहे. अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे, जत्रेतून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्राची संगती करणे, आळसाची सवयी अंगी लावणे, यामुळे संपत्तीची धुडाड होते, म्हणजे संपत्ती नष्ट होत असते. आता मद्यपानाच्या सवयीचे 6 प्रकार आहेत. म्हणजे मद्यपानाने 6 प्रकारचे संकट माणसावरती येत असतात, है ना. तर कोणते संकट येत असतात? संपत्तीचा खराखुरा नाश होतो, वाळती भांडणे वाढतात, रोगाधीन होतो, शीलभ्रष्टता होते, अश्लील वर्तवणूक आणि बुद्धिनाश, ही त्याची 6 संकटे निर्माण होतात. त्याच्यानंतर अवेळी रस्त्याने भटकल्याने माणसाचे 6 संकटे पडतात, 6 संकटे त्याला निर्माण होतात. तर कोणते? तो म्हणते, तो स्वतः, त्याची बायका मुले आणि त्याची मालमत्ता ही सुद्धा असुरक्षित राहतात, हे सुरक्षित राहत नाही. ज्याप्रमाणे ज्या गुणाचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याच्यावर संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्याला तोंड देण्यात त्याला पुष्कळ त्रास सोसावा लागतो. तर अशा पद्धतीने अवेळी म्हणजे इकडे तिकडे फिरण्याने सुद्धा अशा पद्धतीचा संकट त्याच्यावरती निर्माण होतात. जत्रेत भटकल्यामुळे तो 6 प्रकारच्या संकटात सामावतो. म्हणजे जत्रेत जायची ज्याला सवय लागलेली आहे अशाला सुद्धा 6 प्रकारची काय होतात? संकट निर्माण होतात. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्य गायन, गांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का, अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये सारखा काय होतो? लक्ष करत असतो. कुठं वाजताय, कुठं नाचताय, काय होत आहे, या सगळ्या गोष्टीचा काय होतो? त्याच्याकडे सारखा तो शोध घेत राहतो, आहे ना, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर जुगार मोहित असणाऱ्यावरती हे सुद्धा 6 प्रकारचे संकट येत असतात. तर कोणते संकट येत असतात? खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचे द्वेष करतात आणि हारला तर द्रव्य नाश होत राहते. हारला तर द्रव्य नाश होत राहते म्हणजे काय? पैसा नष्ट होते, आहे ना. तो स्वतः शोक करतो, हारल्यानंतर काय? पैसा संपल्यानंतर स्वतः शोक करतो. त्याचबरोबर नगरी संपत्ती सुद्धा काय होते? व्यर्थ जात होते, व्यर्थ खर्च होत असते. त्यानंतर न्यायालयात त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही, है ना. त्याच्यानंतर त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात आणि लग्नासाठी त्याला कोणीही मागणी घालत नाही, कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालन पोषण कसे करता येणार, आहे की नाही. अशा पद्धतीचे 6 संकट त्याच्यावर येत असतात. त्याच्यानंतर कुसंगतीचे 6 प्रकार संकटे ओळखतात. कुसंगती म्हणजे काय? वाईट लोकांची संगती केलेली. तर ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसे खाऊ, हिंसक मनुष्याची मैत्री जळते. म्हणजे वाईट लोकांची मैत्री जळत राहते त्याला. आळशीपणाच्या सवयीने ओढणारी 6 संकटे म्हणजे तो, आता आळसाने सुद्धा 6 संकटे निर्माण करतात. तो म्हणतो, थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्याप अवकाश आहे म्हणजे अजून वेळ आहे म्हणून तो अजून वेळ आहे असा म्हणत असतो, किंवा आता फार उशीर झाला असाही म्हणत असतो.
म्हणून मी काम करीत नाही. म्हणजे आता उशीर आहे असं म्हणून काम करत नाही आणि उशीर झालाय म्हणून सुद्धा तो काय काम करत नाही. तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून मी काम करत नाही. तो म्हणतो हातात 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 फारच काम आहे म्हणून काम करीत नाही असंही म्हणतो. आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होतो. अशा पद्धतीने आळशी माणसाला सुद्धा का संकटे निर्माण होतात. आता व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्रत्वाची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे. आता हे सगळे झालं पण आता खरे मित्र कसे आहे ते आपण शिकलं पाहिजे. तर मित्र म्हणून म्हणणारे व परंतु वस्तू शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक असतात. ज्याला आपण मित्र म्हणतो असे सुद्धा मित्र म्हणतो ते खरे आपल्याला काय ते एक प्रकारचे काय शत्रू असतात. ते सुद्धा समजलं पाहिजे. आपण ज्याला मित्र म्हणतो पण खरं ते मित्र आहे शत्रू आहे ते सुद्धा समजलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ज्याला मित्र म्हणतो ते सुद्धा 4 प्रकारचे शत्रू आहेत ते आपण आता समजलं पाहिजे. तर कोणते आहेत? लोभी पुरुष, त्याच्यानंतर बोल घेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष. तर बोलण्यामध्ये काही पण काम करण्यामध्ये काही कामाचं नाही आहे ना. अशा पद्धतीने खुशामती पुरुष म्हणजे आपली चांगली स्तुती करतो असा. आणि त्याच्यानंतर उधळ्या उलटीचा पुरुष म्हणजे जो हा जास्त खर्च करतो अशा पद्धतीने आहे ना. तर अशा लोकांशी सुद्धा मैत्री करू नका. हे मैत्री सुद्धा काय आहे एक प्रकारचे शत्रू आहेत. तर यापैकी पहिल्या प्रकारचा पुरुष बाहेरून मित्र बीज दाखवतो परंतु आतून शत्रू सारखा वागतो. म्हणजे बोल घ्यायचा कोणता लोभी पुरुष आहे ना. बाहेरून काय असतो मित्रासारखा असतो पण आतून काय असतो शत्रू सारखं. कारण देतो थोडं व मागतो अधिक आहे ना. भीतीने तो आपले कर्तव्य करतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थपणा साधणे असतो. तर स्वार्थी माणसाचं काय आहे मित्रता असते पण स्वार्थी लोभी पडल्या असतो तुला त्याला लोभ जास्त आवश्यक. लोभामुळे तो आपल्या लुटत असतो आहे ना. त्याच्यानंतर बोल घेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य असा दुसरा पुरुष आहे. असा पुरुष कितीही मैत्री दाखवत असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत आणि भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळा शब्दाने तुमची कृपा संपादन करायचा हा असतो. म्हणजे तो काय करतो असतो मोठमोठ्या गोष्टी करतो. कोणत्या झालेल्या किंवा या ज्या होण्याच्या आहेत त्याच्या. म्हणजे एक तर भविष्या बद्दल तर बोलत राहील नाही तर भूतकाळाबद्दल चांगलं आपल्याबद्दल चांगलं बोलत राहील आहे ना. अशा पद्धत म्हणजे आपल्याबद्दल बोल चांगलं बोलत राहील. आणि ना जेव्हा प्रसंग पडतात मात्र आपल्या अंगी असहाय्य म्हणजे तो आपल्याला काही मदत करणार धावून येणार नाही. अशा वेळी तो दगा देत असतो. अशा पद्धतीचा बोल घेवडा व्यक्ती आहे आणि कृती शून्य अशाला सुद्धा मित्र म्हणू नका. त्याच्यानंतर खुशामती करणारा मनुष्य हा सुद्धा मित्रासारखाच वाटतो परंतु तो काय शत्रूच मानावा. जो खुशामत करतो तुमची स्तुती करतो आहे ना तो ती दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सकृती करण्यास असमंत असते. तर अशा पद्धतीने खुशामत करणारा काय करतो आपल्या दुर्गुणाला जास्त महत्व देतो आणि चांगल्या गुणाला काय करतो दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. जे दुष्कृत्य आहे ते करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतो आणि सत्कृत्य आहे ते करण्यासाठी असमर्थपणा दाखवत असतो. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे तुम्ही दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. आता जो व्यक्ती तुमची स्तुती करत असतो पण तो तुमच्या पाठीमागे तुमची निंदाही करत असतो है ना. तर अशा पद्धतीने त्या पद्धतीने आपण इथं अशा पद्धतीने सुद्धा शत्रू समजला पाहिजे. आता त्याच्यानंतर उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रू समजावा. आता तो उधळ्या आहे म्हणजे जास्त खर्च करणार आहे कुठेही खर्च करत असतो आहे ना. तर अशा पद्धतीने त्याला समजलं पाहिजे. तर कारण तुम्ही अवेळी रस्त्याने भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहायला तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही भूतकीर्तेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो. तर अशा पद्धतीने तो उद्या वस्तू असतो तो कुठं राहतो आपल्याला कुठेही भेटला तर काय करतो कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपल्याला घेऊन जात असतो आणि घेऊन गेल्यानंतर त्याच्या काय तो नाच गाणे तमाशे किंवा धुतकीर्ता याच्यामध्ये नाचत असतो आणि स्वतःही संपत्ती खर्च करतो ना आपल्याला संपत्ती खर्च करायला लावतो. म्हणून उद्या लोकांसोबत किंवा बाई सोबत राहायचं नाही आहे ना. कुठं जायचं नाही कुठल्या ठिकाणी जायचं नाही आहे ना. नाही आता तुम्ही किती निघले जातं का आहे ना. तुम्ही गेले तर तुमच्या सोबत उजवीबाई असते तर काय सांगते हे काय बाई हे मुक्ती चांगली आहे ना हे चांगली आहे ना खरंच आहे ना कधी घे ना. अशा पद्धतीने
असं करायला लागेल ना. अशा पद्धतीने उद्या स्त्री सोबत राहायचं नाही है ना. त्याच्यानंतर मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात है ना. जे चांगले मित्र असतात त्याला मैत्री करण्यासाठी योग्य असतात. ते कोणते तर सहाय्यक है ना. सहाय्यक सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारे, त्याच्यानंतर सत्वर्णाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारे असे 4 मित्र असतात. तर हे 4 मित्र आपण केले पाहिजे, बनवले पाहिजे. तर सहाय्यक हा खरा मित्र समजा, कारण तो तुम्ही बेसावध असताना तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तुमचे रक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. आणि तुम्हाला एखादे काम करायचे असले की तुम्हाला त्याची गरज असल्यास ते तुम्हाला दुःखतेने पुरवत असतो. म्हणजे एखादी काम करत असाल, एखाद्या गोष्टीची गरज असते तर तो तुम्हाला आणून देत असतो. तर अशा पद्धतीने सहाय्यक मित्राची तुम्ही काय केले पाहिजे, मैत्रीचा केली पाहिजे. सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. तर सुखदुःखात तो सहभागी होतो त्यालाही खरा मित्र म्हणा. कारण काय की तो आपले गुपित दुसऱ्यांना सांगत नाही है ना. आपले जे कारण असतात दुसऱ्याला सांगत नाही. तुमची गुपित तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणी तुमच्या त्याग करीत नाही. प्रसंग पडला तुमच्यासाठी प्राणदान करायलाही तयार असतो. अशा पद्धतीने तो तुमच्या सुखदुःखामध्ये साधी होतो. तुमचं गुपित कोणाला सांगत नाही आणि वेळ पडल्यास तुम्हाला प्राण देण्यासही तयार होत असतो. म्हणजे एवढा मदत करतो. त्याच्यानंतर तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र म्हणावा. म्हणजे चांगल्या गोष्टी सांगणारा सुद्धा काय म्हटलं पाहिजे, खरा मित्र म्हटला पाहिजे. कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून प्रवृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो आणि जे पूर्वी कधीही ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्गावर करतो. तर काय म्हटलं पाहिजे, जो चांगल्या गोष्टी सांगतो त्यावेळी मैत्री केली पाहिजे. कारण तो चांगल्या गोष्टी सांगतो आणि आपल्याला समजतो. पण माणसाला काय आवडते, चांगल्या गोष्टी आवडत नाही, त्याच्या विरुद्धच आहे ना, आहे ना. तर चांगल्या गोष्टी करत आहे त्याचा आपण मित्र केला पाहिजे. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा खरा मित्र मानला पाहिजे. जर आपल्याला सहानुभूती सुद्धा दाखवणारा तो खरा मित्र म्हणला, कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने सुखी होतो, आनंदित होतो आणि तुमची निंदा करणारा तो प्रतिबंध करतो. म्हणजे कोणी तुमची निंदा करत राहिला त्याला काय करतो, बंधन करतो आणि तुमची स्तुती करण्याची तो प्रशंसा करतो असे भगवान म्हणाले. तर अशा पद्धतीने हे 4 प्रकारचे मित्र आहेत, त्याला 4 प्रकारचे मित्र ठेवले पाहिजे. आता जो धर्म मानव धर्म आहे तो माणसाला स्थळ दिशाची पूजा करण्याऐवजी आपले आई बाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरू याचा मान राखला पाहिजे. तर अशा पद्धतीने याला सांगितलं की आपण ज्या दिशाची पूजा करतो त्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, एक दिशेला आपण ते मानलं पाहिजे की आई बाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरू याचा मान राखला पाहिजे. म्हणजे त्यांची पूजा केली. तर अशा पद्धतीने त्यांना हे भगवान बुद्धांनी सांगितलं. आता पुत्रासाठी विनय. तर मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पालन पोषण केले आणि मी त्यांना पोषले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागतात ती आता मी केली पाहिजे. त्यांना जे कर्तव्य करायचे असतात ते आता मी केली पाहिजे असं त्यांना वाटलं पाहिजे. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. आणि वडील मुलावर प्रेम करतात, दुर्गुणापासून त्याला प्रवृत्त करतात, सद्गुणाचा त्याला उपदेश करतात, आपल्या व्यवसायाची त्याला शिक्षण देतात, त्याला साधित असते त्याचे लक्ष करून देतात आणि योग्य वेळ आली आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात. तर अशा पद्धतीने वडील काय करतात, मुलाला जन्म देतात, पालन पोषण करतात, त्याला चांगलं लग्न करून देतात, आपली मालमत्ता देतात, चांगलं शिक्षण देतात, त्याला व्यवसाय सुद्धा करून देत असतात. अशा पद्धतीने कर्तव्य करतात. म्हणून मुलाचं कर्तव्य काय आहे, आई वडिलांचा मान ठेवला पाहिजे, त्यांची चांगली जोपासना केली पाहिजे, त्याची जागा आपण घेतली पाहिजे, त्यांची कर्तव्य आपण करायला पाहिजे. असं पुत्रासाठी विनय भगवान बुद्धाने सांगितले. आता शिष्यासाठी विनय. जो शिष्य असतो है ना, ज्याला केला आपण म्हणतो त्याला त्याची काही कर्तव्य आहे. तर शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा केली पाहिजे. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा, त्यांना अभिवादन करावा. म्हणजे एखादी गुरु आला तर त्याला आसना उठून आपण काय केलं पाहिजे, मानदान दिलं पाहिजे. त्याची सेवा करावी,
ते शिकवितील ते उत्सुकतेने शिकावे, त्याचे कोणते काम करावयाचे पडले तर ते करावे आणि ते अध्ययन करीत असताना एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात, जे त्यांना ज्ञान आहे ते त्यांना शिकवायला देतात. जे एखाद्या शिष्याने ग्रहण केलेले आहे ते त्याचे गुरु अध्यापनाने युग असतात. ते सर्व विद्या आणि कला त्यांना परिपूर्ण शिकवतात. त्याचे मित्र आणि त्याच्या सोबत्याची त्याच्या संबंधित चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याचे रक्षणाची काळजी घेतात. तर अशा पद्धतीने शिष्याने सुद्धा काय केले पाहिजे, गुरुची काळजी घेतली. काळजी म्हणजे गुरु आला तर गुरुला मानपान दिलं पाहिजे, बसण्यासाठी जागा दिली पाहिजे, त्याला जे काही गोष्टी लागतात ते त्यांना दिल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने जे काही शिकवतात ते उत्सुकतेने शिकलं पाहिजे. जे काय सांगतात त्याच्या चांगलं ऐकून देऊन लिहिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने केलं पाहिजे. कारण गुरु त्यांना चांगला धडे चांगले शिक्षण त्याला देत असतात आणि त्याला चांगले मित्र चांगल्या गोष्टी जे असतात सगळ्या गोष्टी त्याचा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. चांगला शिक्षक चांगला बनला पाहिजे असं ते प्रयत्न करतात. अशा पद्धतीने गुरुची सेवा केली पाहिजे. आता पती पत्नीसाठी विनय. पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून आदरभाव प्रदर्शित करून तिच्याची एकचित्तेने वागून तिला सत्ता देऊन तिला लागणारे दागदागिने पुरवण्याची सेवा करावी. म्हणजे पतीने काय करावी, त्याच्या पत्नीसाठी जे काही आदर आहे ते दिला पाहिजे. एक तिला काही जे काही गोष्टी लागतात त्या दिल्या पाहिजे, त्यासाठी लागत असते ते सुद्धा दिले पाहिजे. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर माहेरच्या नातलगाचे आदर करून तिच्याचा करून आपले कर्तव्य बजावते. ती प्रतिवर्त्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपजीविका धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळत असते. तर अशा पद्धतीने पत्नीला सुद्धा काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे. कोणी, पतीने, है ना. आता कुलपुत्राने औदार्याने दान दक्षिणे दान धर्माने आपल्या मित्राची आणि सहकार्याची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. ते गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याचा अपव्यय त्याग करत असतील तर त्यांनी त्याच्या परिवाराचा हिताला जातात. तर अशा पद्धतीने आपले जे जवळचे एकदम मित्र असतात ते मित्र सुद्धा काय करतात, आपण नसताना आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतात. तर अशा पद्धतीने त्या मित्राची सुद्धा सहकार्याची सेवा केली पाहिजे. त्यांना चांगल्या शब्दाने मानपान दिला पाहिजे आणि अशा मित्रावरती आपण प्रेम करत राहिलं पाहिजे. आणि ते आपले मित्र आपली मालमत्ता आपले परिवार याचे जातील चांगल्या वागत असतात, चांगले रक्षण करत असतात. तर अशा पद्धतीने त्याचा हिताला जपलं पाहिजे. आता त्याच्यानंतर धनी व सेवक याच्यासाठी विनय. तर धन्याने नोकर चाकरांना पुढील प्रमाणे वागवले पाहिजे. धनी म्हणजे कोण, मालक आहे नाही. म्हणजे त्याने त्याच्या सामर्थ्यानुसार त्यांना काम दिले पाहिजे. म्हणजे जसं तो काम करेल त्याच्यानुसार त्याला काम दिलं. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांना सुट्टी गेली पाहिजे. आजारी असते तर त्यांना सुट्टी द्यावी. तर असाधारण स्वादिष्ट पक्वाने त्यांना वाढवून द्यावी. आता ते जे काही पदार्थ काम करणारे लोक आहेत ते चांगले चांगले पदार्थ खात नसतील कदाचित, त्यांना चांगले पदार्थ सुद्धा दिले पाहिजे, है ना. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर चाकर हे धन्यावर प्रेम करत असतात. ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्यानंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोखाने बजावतात आणि त्याची कीर्ती सर्वत्व वाढवत असतात. आता ते अगोदरच्या काळातले लोक होते, प्रामाणिकपणे आपल्या धनाची काय करायची, सेवा करत होते. अशा बद्दल भगवान बुद्धाने सांगितलं नाही तर तुम्ही त्याची काळजी घ्या. त्यांना योग्य पद्धतीने जे काही सुट्टी लागते ते द्या, पगार द्या, अन्नधान्य लागत असेल ते अशा पद्धतीने द्या. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. कुलपुत्राने आपल्या धर्मगुरूची सेवा काया वाचा मनाने करावी. त्याच्यावर कृती करून आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे करून ठेवावे. म्हणजे कुलपुत्राने काय केलं पाहिजे, आपल्या गुरुसाठी काय केलं पाहिजे, आपले घरदार खुलं करून ठेवलं. बरोबर आहे. आहे का तुम्ही तुमचा गुरु? गुरु आहे का कोणाला तुम्हाला? गुरु आहे का नाही आहे ना. तुमचे घरदार खुले राहिले पाहिजे. त्यासाठी कोणता गुरु आहे तो तुम्हाला पहा आहे नाही. त्या गुरुसाठी काय आहे, सदैव आपले घरदार खुलं ठेवलं पाहिजे. कारण धर्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून परामुक्त करतात, म्हणजे दूर ठेवतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात, चांगल्या गोष्टीचा उपदेश करतात.
मायेने त्याच्या संबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कामी पडले नाही ते शिकवत असतात आणि जे पूर्वी कामी पडले असते ते चूक असेल तर त्यांना ते सुधारण करण्यासाठी सांगतात. अशा पद्धतीने धनी लोकांनी आपल्या सेवकावरती सुद्धा आयोजन केलं पाहिजे आणि आपल्या गुरुची सुद्धा सेवा केली पाहिजे. आता निष्कर्ष. तर भगवंतांनी सिंहाला वरील प्रमाणे उपदेश केल्यानंतर तो म्हणाला, सुंदर, फार सुंदर. एखाद्या धानवस्त झालेली वस्तू ज्याप्रमाणे पळस्थानावर बसवावी किंवा जे गुपित आहे ते उघडे करून द्यावे, पथभ्रष्ट झाला त्याला सन्मानावर द्यावा आणि काळोखात दीप लावा आणि डोळे असतील त्यांना सन्मान दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विशेष करून सांगितलेले आहे. मी भगवंतांना त्यांनी सांगितलेल्या धम्माचा आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेला या उपासकाचा स्वीकार करावा. अशा पद्धतीने तो सिंहल आहे हे प्रवचन केल्यानंतर तो सिंहल काय करतो, भगवान बुद्धाला शरण येतो. तर मला चांगल्या पद्धतीचे धर्म सांगितला आहे, मार्ग चांगला आहे, अशा पद्धतीने जात. आता 8वं प्रकरण आहे, कन्येसाठी विनय. एकदा भगवान बदीय समीप असल्या जेतवनात राहत होते. येथे मेंढकाचा नातू उगव याने त्यांना भेट दिली आणि भगवान अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि भगवंताला म्हणाला, भगवान उद्या माझ्या घरी भोजन नाच यावे. जो मेंढक होता त्याने भगवान बुद्धाला म्हणलं की उद्याचं भोजन माझ्याकडे स्वीकार करा, है ना. भगवंताने त्याला मुख संमती दिली, है ना. भगवंताने आपले आमंत्रण स्वीकारले हे पाहिल्यावर उद्धव आपल्या स्थानावर उठला व भगवंताला अभिवादन करून तो त्याच्या उजव्या बाजूने निघून गेला. तर तो अशा पद्धतीने वर्णन केलं आणि वर्णन करून त्याने आपल्या उजव्या बाजूने निघून गेला. रात्रभर संपल्यानंतर भगवंताने केवळ परिधान करून आणि विषापात्र वशीवर घेऊन तो उगाच्या घरी आले. तेव्हा त्याच्यासाठी सज्ज असलेल्या आसनावर त्यांना बसले आणि उगाने स्वहस्ताने भगवंताला समाधान होईपर्यंत अन्न वाढले. तर भगवान बुद्धाला जे काही एवढं लागतं तेवढं त्याने स्वतःच्या हाताने त्याने अन्न वाढले. आता भगवंताने निविष्ठा पात्रावरून आपला हात काढून घेतल्यावर उघड त्याच्या बाजूला बसला आणि म्हणाला, ते भगवान बुद्धाचं बोलून सुटल्यानंतर आहे का नाही, तो बाजूला बसला आणि भगवान या माझ्या मुली आहेत, आता त्या पतिगृहीत जाणार आहेत, आहे ना. भगवंतांनी त्यांना शहाणपणाचा सल्ला द्यावा आणि दीर्घकाळ त्यांना सुख मिळेल त्याचे हित साधेल असा त्यांना उपदेश करावा. तर त्या उद्योगा म्हणला, आता या माझ्या मुली आहेत, आहे ना, आता त्यांचं काय होईल, लग्न होईल, त्या सासरी जातील, तर त्यांच्यासाठी त्यांच्या सुखासाठी चांगलं मार्गदर्शन करावं, अशा पद्धतीने भगवान बुद्धाला म्हटलं, आहे ना. मग भगवंतांनी त्या मुलीला उद्देशून म्हणाले, मुलींनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवा की आमचे आई बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्याच्या पतीच्या हातात आमचा हात देतील त्या पतीविषयी प्रेम बुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या सेवकी झोपू. म्हणजे ज्याच्या घरी आम्हाला दिलं आहे ना, ज्याच्या घरी आमचा हात दिला आहे त्याच्या घरी आम्ही जाऊ आणि तिथे गेल्यानंतर सकाळी उठू आणि सगळ्यात शेवटी झोपू. कशासाठी सकाळी उठायचं, सगळ्यात कशासाठी म्हटलं, सकाळी सर्वांच्या अगोदर कशासाठी उठायचं आहे, काम धंदे करण्यासाठी, आहे का नाही, आणि सगळ्यात शेवटी झोपू, अशा पद्धतीने झोपा, अशा पद्धतीने म्हटलंय ना. तर ज्याच्या घरी जाल त्याच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही काम करा असं म्हणत आहे ना. तर मनपूर्वक काम करू, है ना. कुठलीही गोष्ट करायला सांगत असताना ती गोड गुलाबीने करायला लागेल. तर कुठलीही गोष्टी करायची असेल तर काय करू, गोड गुलाबी म्हणजे आनंदाने करू, रागात नाही, है ना, प्रेमाने करू, है ना. नेहमी गोड आवाजात बोलू असे वागायला शिका. म्हणजे बोलताना सुद्धा तुम्ही गोड आवाजात बोला, म्हणजे चांगल्या पद्धतीने बोला, है ना. त्याप्रमाणे आमच्या पतीचे आप्तेष्ट म्हणजे नातेवाईक, आई बाप, संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ. जे काय त्या घरामध्ये जे काही लोक येतील, आई वडील येतील, संन्यासी येईल किंवा कोणी नातेवाईक येतील, त्या सर्वांना मान देऊ, त्याचा आदर करू आणि ते आमच्या पतीच्या घरी येतात त्यांना आसन आणि पाणी देऊन त्याचा सत्कार करू असे वागायला शिका, अशा पद्धतीने म्हणून. त्याप्रमाणे पतिगुरु सर्व कृत्य मग की
लोकर विणण्याचे काम असोत किंवा कापूस विणण्याचे काम असो, मोठ्या कौशल्याने चपळाईने करून कोणत्याही कामाचे सुरूपीने समजावून घेऊन म्हणजे ते आपल्याला सुलभतेने करता येईल किंवा करून घेता येईल असे वागायला शिका. मग त्या घरीमध्ये जे काही कामधंदे आहेत ते कामधंदे तुम्ही शिकून घ्या चांगल्या पद्धतीने आणि ते करत राहा. म्हणजे कोणतेही काम असो आणि ते त्या काळामध्ये लोकरीचं काम होतं, विण्याचं काम होतं, कापूस कापाचं काम होतं, तर ते सुद्धा शिकून जायचं आणि ते शिकून गेल्यानंतर स्वतः करायचं आणि दुसऱ्यांना सुद्धा करून घेऊन घ्यायचं आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही काम करायला शिका तिकडे. त्याप्रमाणे दूत किंवा कामगार आपले काम कसे बजावतात, प्रत्येक जण काय करतो आणि काय करीत नाही या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू आणि कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि त्याला जसे लागते तसे अन्न देऊन असे वागायला शिका. आता त्या घरामध्ये तुम्ही गेल्यानंतर नोकर चाकर असेल, कोणी असेल, काम करणारे लोक असतील तर त्यांना सुद्धा जाणणार तुम्ही तर त्यांचं काम कोणतं आहे, काय करतात, काय नाही करतात, किती आवश्यकता आहे, काय आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याच्याकडून सुद्धा काम करून घ्या आणि जेवढे दुबळ असतील तर त्याच्याकडून कमी घ्या, तसं त्याच्या पद्धतीने ते काम करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जाय ते अन्न बिन्न लागत असेल, भोजन लागत असेल ते सुद्धा तुम्ही त्यांना देत जा. अशा पद्धतीने द्यायला तुम्ही शिका. त्याप्रमाणे आपले पतीचे धनधान्य पुन्हा त्यानंतर तुमचे जे पती आहेत, जे काही धनधान्य आहेत, रूप आहे, सोने आहे, कमाई करून घरी आणखीन ते त्याची तुम्ही रक्षण करून ठेवा. बरोबर आहे. घरी जे काही पती वगैरे कमाई करून आणला तर रक्षण करून ठेवा. माहेरी पाठवू नका म्हणलं नाही. म्हणलं काय म्हणजे आपल्या पोटाचं असं ते सुरक्षित करून ठेवा. कशापासून की कोणी चोरी नाही केलं पाहिजे है ना. सुरक्षित ठेवा, त्याच्यावर पहारा ठेवा, देखरेख ठेवा, जेणेकरून चोर असो किंवा दरोडेखोर असो, लुंगी लपंगी असो त्याच्यावर त्याच्या नजरा नाही पडल्या पाहिजे आणि सुरक्षित राहिले पाहिजे असे वागायला तुम्ही शिका. असं सांगितल्यानंतर भगवान बुद्धाचा हा उपदेश उघडल्यानंतर त्या उग्रहाच्या मुली अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी भगवान बुद्धाचा कृतज्ञ मानली. आणि बंतीजी सांगितल्यानंतर एखाद्या त्याच्यात लग्न आहे आणि लग्न झाल्यानंतर असा उपदेश केल्यानंतर आम्हाला माहित आहे म्हणणार ना आहे नाही आणि उठून जातील. असं सांगितल्यानंतर आई बाबा सासू साऱ्याची सेवा करायची आहे, लगेच म्हणजे फोन आला चालतो उठून नाही नाही लगेच काहीतरी काम आला आहे ना. त्यांचे ऐकायला बरोबर असत नाही नाही आम्ही सासू साऱ्याची सेवा करा, तिथं जाऊन काम धंदे करा असं सांगला म्हणजे मोठ्या करायचं ते नाही काय पाहिजे मग मस्त आराम करा तिथं जाऊन है ना. तर अशा पद्धतीने मुलीला सांगितल्यानंतर त्या मुलीला आनंद झाला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाचे हा धर्म. आता दुसरा भाग आहे छठ खंड म्हणजे 6वा भाग. तर भगवान बुद्ध आणि त्याचे समकालीन याच्यामध्ये पहिला भाग आहे भगवान बुद्ध आणि त्याचे समकालीन. तर बिंबिसार राजाचे दान. काय आहे बिंबिसार राजाचे दान. तर बिंबिसार राजा हा तथागताचा भक्त अनुयायीच नव्हता. तर बिंबिसार राजा फक्त भगवान बुद्धाचा अनुयायीच नव्हता तर तो परम भक्त आणि त्याचा एक प्रमुख आधार सुद्धा होता. तर भगवान बुद्धाचा काय होता एक प्रमुख आधार सुद्धा होता है ना. तर उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले की भिक्षू संघासह भगवान माझ्याकडे भोजनात येण्यास संमती देतील काय. तर बघा तो बिंबिसार राजा भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने म्हटलं की भगवान माझ्याकडे उद्यासाठी भिक्षू संघासह भगवंत येतील काय अशा पद्धतीने भगवंताला त्याने विचारलं आणि भगवंताने मग त्याला मुख संमती दर्शवली म्हणजे संमती दर्शवली. आपले निमंत्रण स्वीकार केले हे आहे समजल्यानंतर बिंबिसार राजा आपल्या आसनावर उठला आणि त्याने तथागताला अभिवादन केलं आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला. तर असा बिंबिसार राजाने सुद्धा त्याला भोजनाचं दान मिळाल्यानंतर वंदन केलं, प्रदक्षिणा घालली आणि तो निघून गेला. आता रात्र समजता बिंबिसार राजाने उत्तमोक्त म्हणजे चांगल्या पद्धतीचं भोजन सिद्ध तयार केले आणि वेळ होताच तथागताला तो म्हणाला भगवान वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. अशा पद्धतीने त्याने निरोप पाठवला की आता भोजन बनवलं ते या चांगल्या पद्धतीने आणि निरोप पाठवला तर भगवान आता भोजन तयार आहे अशा पद्धतीने. नंतर तथागताने दोन होण्यापूर्वी चिवर परिधान केला आणि उत्तरी आणि भिक्षापात्रासह पूर्व जटिल भिक्षू समेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. तर पूर्व जटिल भिक्षू समेत काय केलं राजगृहामध्ये प्रवेश केला है ना. तर भगवान बुद्ध राजगृहामध्ये आले. कोणासोबत आले
पूर्वजती म्हणजे कोण? हा, ते काश्यप बंधू होते ना, ते सगळे काश्यप बंधू जे ऋषी बनले होते त्यांच्यासोबत ते राजगृहामध्ये आले. आता त्या तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्याच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खू सहज ते बसले. आता त्या राजाने जे काय आसन मांडलेलं होतं त्याच्यावरती भगवान बुद्ध बसले आणि सगळे भिक्खू सुद्धा बसले. आणि बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गांना स्वतःच्या हाताने वाढले. तर पहा, राजा तो बिंबिसार राजा आहे. एवढा मोठा राजा सुद्धा भगवान बुद्धाला काय करतो? स्वतःच्या हाताने बुद्धाला आणि भिक्खूला सुद्धा काय करतोय? भोजन वाढतो आहे. आणि तथागताने भोजन झाल्यानंतर आपले भिक्षा पात्र धुवून स्वच्छ करतात बिंबिसार राजा त्याच्या जवळ आला. आता भगवान बुद्धाचे भिक्षा पात्र धुवून स्वच्छ झालं आणि भोजन संपलं तेव्हा बिंबिसार राजा त्याच्या जवळ गेला. त्याच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजाने विचार करू लागला की तथागतासाठी निवासाची जागा कुठे बरे निर्वावी. म्हणजे तथागतासाठी जागा कुठे दिली पाहिजे आहे ना. गावापासून दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावे पाहिजे. तर दिवसा गजबजलेली नाही अशी शांत रात्र जन मर्दापासून दूर एकांतात आणि निवृत्त वास अनुकूल अशी. तर बिंबिसार राजा तथागताच्या जवळ बसला आणि त्याने विचार करू लागला. काय विचार करू लागला? की भगवंतासाठी आपण निवासस्थानासाठी जागा दिली पाहिजे, पण कोणती जागा द्यावी त्याच्यासाठी तो विचार करू लागला की जेणेकरून तथागताला गावापासून दूरही नाही जास्त पाहिजे आणि जवळही नाही पाहिजे. कारण दूर राहिली तर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी लोक जाणार नाही आणि ते त्यांना सुद्धा योग्य होणार नाही. आणि जवळ राहिली तर मग लोक गावाचा त्रास होईल, त्यांना जास्त कल्ला गोंगाटा त्यांना ऐकायला जाईल. अशा पद्धतीने त्यांना जवळही नको आणि दूरही नको अशा पद्धतीची जागा आपण त्यांना दिली पाहिजे. अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये काय होता? चालतो. म्हणजे दिवसाही सुद्धा त्याला त्रास व्हायला नाही पाहिजे आणि रात्री सुद्धा त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. दिवसा या लोकांमध्ये त्रास नाही झाला पाहिजे आणि रात्री सुद्धा एखाद्या कुठल्या तरी गोष्टी म्हणजे अंधारात रात्री सुद्धा त्यांना एखादी शांतपणे वातावरण भेटलं पाहिजे आणि दिवसाही त्यांना चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. गजबजलेलं नाही, अशी शांत आणि रात्र म्हणजे जागा कोणती असली अशी तो विचार करू लागला. तर अशा पद्धतीने त्यांना निवासासाठी जागेचा विचार करू लागला. आता बिंबिसार राजाला आठवले की माझे वेळुवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही आहे ना. आणि शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघासने ह्या वेळुवन उद्याचे दान केले तर. असा तो मनाने विचार केला की आता हे जे वेळुवन आहे माझं आहे की नाही, हे गावापासून जास्त लांबही नाही आहे आणि जास्त दूरही नाही आहे. हे वेळुवन भगवान बुद्धाला मी दान केलं तर, असं त्याच्यामध्ये विचार आला. आणि मग त्या राजाने पाण्याने भरलेला सुवर्ण पात्र म्हणजे सोन्याचा पात्र असं पाण्याने भरला घेऊन भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघात माझे वेळुवन ज्ञान मी त्यात दान देत आहे. तथागताने उद्यानाचा स्वीकार करावा. अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या पाणी द्यायचं नाही, सोन्याच्या पात्रातून ते पाणी देत. असं थोडताना काय म्हटलं की ज्याचे तुम्ही त्या संघाचे प्रमुख आहे अशा संघासोबत मी माझं वेळुवान दान देत आहे. अशा पद्धतीने त्यांना स्वीकार करावा. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला नेमकं. नंतर तथागताने प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित आणि प्रमुख आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून निघाले. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने प्रवचन केलं आणि प्रवचन केल्यानंतर बिंबिसार राजा आनंदित झाला, एकदम मुग्ध झाला आणि अशा पद्धतीने भगवान बुद्ध तिथून उठून निघाले. आणि उठून निघाल्यानंतर त्या प्रसंगी भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितलं. काय म्हटलं? भिक्षूंना सांगितलं तर भिक्षूंनो, या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हाला अनुमती देतो. कोणत्या? वेळुवनाची. यांना तुम्ही वेळुवनामध्ये राहू शकता. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना म्हटलं. अशा पद्धतीने बिंबिसार राजाचं दान होतं. आता अनाकिलकाचे दान माहित आहे ना? माहित आहे? जयवंत तुम्ही होते का? कसं माहित आहे तुम्हाला? आहे नाही? ठीक आहे. तर अनाकिलकाचे दान. तर अनाकिलक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागताकडे गेला आणि त्याच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला, भगवान आपणास माहित आहे
की धनधान्याने समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे, की ते प्रसन्नित राजाच्या अधिकारावरती आहे. आता त्याने सांगितलं मी श्रावस्तीमध्ये राहतो, मी धनधान्याने संपूर्ण आहे आणि प्रसन्नित राजा आहे, त्या अधिकारामध्ये मी काय जातो, त्या राजाच्या अधिकाराखाली आहे अशा पण त्याने सांगितलं. तिथं एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे, म्हणजे इच्छा आहे. मग आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराचा ध्यानाचा स्वीकार करावा. आता हा कुठं होता, भगवान बुद्ध कुठं होते, राजगुरामध्ये आहे ना. तशावेळी हा अनाथ पिंडक तिथे गेला होता आणि भगवान बुद्धाला म्हणतात की तुम्ही विहार श्रावस्तीला यावं, श्रावस्तीला मी तुम्हाला एक विहार बांधून दान देईन अशी माझी इच्छा आहे अशा पद्धतीने म्हटलं. आणि तथागतांनी मग त्यांना मुख समाधी राहून दानाचा सगळं म्हणजे ते स्वीकार करण्यास संमती दर्शवली. आणि मग आता दसऱ्यानंतर तो निराधाराचा मित्र आहे ना आणि अनाथाचा आश्रयदाता तो अनाथ पिंडक घरी परत करणार. आता तो त्यांना भगवान बुद्धाची संमती मिळाली आणि तो घरी परत यायला लागला. आता परत येत असताना राजकुमाराचं जे आहे ते हरित वृक्षाने आणि निर्मल जलजाने अशी परिपूर्ण उद्यान त्याच्या दृष्टीत पडलं. आता ते जेत नावाचा जो राजकुमार आहे ना, त्याचं जे उद्यान होतं ते मस्त हरभरीत होतं आणि चांगल्या पद्धतीत जलाशय वगैरे सगळ्या गोष्टीने परिपूर्ण दिसलं. तर अशा पद्धतीने त्या दृष्टीत पडलं या अनाथ पिंडकाच्या. तेव्हा त्याने विचार केला की हे रमणीय स्थान आहे आणि या तथागताच्या भिक्षूसाठी योजलेल्या विहारासाठी अनुरूप आहे. अशा पद्धतीने हे रमणीय स्थान आहे आणि हे भिक्षू संघासाठी काय आहे, योग्य आहे अशा पद्धतीने त्याने विचार केला. आणि ते मग तो राजपुत्राकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची त्याला अनुज्ञा केली, म्हणजे ते मला विकत घ्यावी अशी त्याने आग्रह केला. आता अशा पद्धतीच्या राजपुराने ते उद्यान विकण्याला तयार नव्हता, कारण ते त्याला फार प्रिय वाटत होते. म्हणून प्रथम त्याने नकार दर्शवला, पण अखेरीस तो म्हणाला की या सर्व भूमीवर, आता तो नकार देऊ लागला, पण हा अनाथ पिंडक त्याला आग्रह करू लागला किती पाहिजे, किंमत काय पाहिजे ती मला देईल अशा पद्धतीने म्हणू लागला. तर या सर्व भूमीवर त्याने मग त्या राजपुत्राने काय म्हटलं, या सर्व भूमीवर तू जर सुवर्ण मुद्रा पसरली तरच तुला ते मिळेल. तर अशा पद्धतीने जेवढं जे वन आहे ना, जे तेवढं तू काय करशील, जेवढं तू सोन्याच्या मुद्रा जे पसंत करशील त्याच्यावर सोनं टाकशील तर तेवढं मी तुला देईन. आता त्या राजकुमाराला काय माहिती का हा माणूस एवढा वेळा झालाय ना दान देण्यामध्ये, म्हणून त्याला जेवढं तू सोन्याच्या भावाने ते पसरवतील तेवढंच मी तुला देईन. कारण त्याला विकासन होतं ना, म्हणून त्याला नकार देण्यासाठी कोणता पर्याय असा वाटला का, त्याला वाटलं का आता कोणी घेईल का अशा पद्धतीने जागा, अशा पद्धतीने सोन्याने पसरवलेली जागा तेवढी तुम्हाला विकत देतो, जेवढं जागा आहे तेवढं सोनं पसरवा म्हणजे तुम्हाला जागा भेटत असं म्हटल्यानंतर कोणी घेईल काय, नाही, कोणीच घेणार नाही. पण हा अनाथ पिंडक भगवान बुद्धाचा उपासक असल्यानंतर त्याने म्हटलं का तू जेवढी किंमत मागशील तेवढी मी द्यायला तयार. तर असं पण त्याला वाटलं, म्हणून त्याने म्हटलं जेवढं तू सोनं पसरशील तेवढी तुझी असं म्हटलं. आता अनाथ पिंडकाने मग त्याला आनंद झाला की आता आपल्याला जागा मिळते म्हणून तो झाल्यानंतर सुवर्ण मुद्रा पसरवण्यास त्याने सुरुवात केली. त्याने काय केलं, ते जेतवनामध्ये गेलं आणि अशा पद्धतीने गाड्याच्या गाड्या भरून त्या सोन्याच्या त्याने घेऊन गेला मुद्रा आणि तिथं पसरवायला सुरुवात केली. पण जेत म्हणाला, आता त्या जेतला माहिती पडलं, तेव्हा तो जेत म्हणाला तू पसंती घेऊ नको, आता तू पसरवू नको, मला हे जमीन विकायची नाही. पण त्याने अनाथ पिंडकाने आग्रह धरला आणि त्याच्या वादावाद सुरू झाला आणि हा सर्व प्रकार न्यायाधीशाकडे गेला. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय झाला, वादविवाद झाला. पहिलं विकतो म्हणला नाही, सोन्या टाकायला लागला, आता नाही म्हणतात. अशा पद्धतीने म्हणून मग त्यांचा वादविवाद झाला आणि मग ते प्रकरण पुढे झालं, न्यायालयात गेलं आहे ना. अशा पद्धतीने गेल्यानंतर मग आता मध्यस्थ लोकांनी या असाधारण न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली. आता जे काही आजूबाजूचे लोक असतात ते सगळं काय करायला लागले, चर्चा करायला लागली. आणि राजकुमाराच्या कानावरती पडली गोष्ट की अनाथ पिंडक हा श्रीमंत आहे, प्रामाणिक आहे आणि निष्ठेचा हतुकच आहे, म्हणजे निष्ठावान सुद्धा आहे, म्हणजे माणूस गुणाने चांगला आहे, परिपूर्ण आहे, श्रीमंतही आहे ना, अशा पद्धती आहे. आणि म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली. म्हणजे हा एवढा श्रीमंत माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे, याला कशासाठी पाहिजे आहे की नाही, म्हणून त्याने चौकशी केली. आणि चौकशी केल्यानंतर तथागताचे नाव ऐकतात तर मग त्याला माहिती पडलं तर तथागतासाठी ही पाहिजे, भगवान बुद्धासाठी ही जमीन त्याला पाहिजे, ज्याच्या विहारासाठी लागते. अशा वेळेस एकाच विहाराच्या संस्थेत भाग घेण्याचा तो काय झाला, उत्सुक झाला. मग त्याला माहिती पडलं की हे भगवान बुद्धासाठी त्याने दान देण्यासाठी जमीन मागत आहे, म्हणून त्याला काय झाला, उत्साह निर्माण झाला. आणि मग त्याने म्हटलं की फक्त
फक्त अर्ध्या सुवर्ण मुद्रा स्वीकारून तो म्हणाला. मग त्याच्यात त्याने अर्धा सुवर्ण मुद्रा स्वीकारल्या आणि तो म्हणाला, जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहे. तथागताच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे. अशा पद्धतीने त्याने सुद्धा म्हटलं की ज्याची मग ते अर्धी संपत्ती घेतली तेव्हा आहे ना, आणि मग त्याला म्हटलं का तुला हे दान काय आहे दिलाय, म्हणजे तुला हे विकत दिले नाही जमीन आहे ना, पण ती याच्यातली जे झाडं आहेत ते काय आहे माझ्याकडून तथागताला दान देत आहे. अशा पद्धतीने म्हटलं. मग अशा पद्धतीने विहाराचा पाया तयार झाला आणि विहाराचा पाया झाल्यानंतर तथागताच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्याची प्रारंभ केला. म्हणजे का त्यांनी जागा तर विकत घेतली पण तथागतांना कसं विहार पाहिजे हे सुद्धा त्याने विचारलं आणि त्यानुसार त्याने ते विहार बांधलं. स्वतःच्या मनाने बांधलं नाही, तर विष्णूला कसं विहार पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी ते सगळा विचारपूस केली. कुठेतरी विष्णूला बोलवलं असेल की भगवान बुद्धाला कसं विहार पाहिजे काय पाहिजे असं सगळं त्याला विचारलं आणि मग त्याने त्या शिल्पकाराने त्याला शोभित असं विहार बांधून दिलं आणि या विहाराला जेतवन असे नाव देण्यात आले. आणि अनाथ पिंडकाने तथागतांना श्रावस्ती त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले आणि तथागत कपिलवस्तू श्रावस्तीला त्यासाठी आले. तर भगवान बुद्धाचं दान घेण्यासाठी सुद्धा भगवान बुद्ध कुठून आले? कपिलवस्तूवरून सुद्धा आले आहे ना, अशा पद्धतीने. आणि जेणेकरून तथागताने जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथ पिंडकाने पुष्प वर्षा केला आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या धारीतून तथागताच्या हातावर उदक सोडताना तो म्हणत. तर आता सोन्याची झाडी असते त्याच्या उदक सोडला. उदक सोडला म्हणजे काय? पाणी आहे ना. तर अशा पद्धतीने सोन्याच्या झाडीतून तथागताच्या हातावरती काय सोडलं? पाणी सोडलं आणि तो म्हणाला, अखिल जगातील विष्णू तंत्राच्या उपयोगासाठी हा जेतवन मी आपणास दान देत आहे. म्हणजे सगळ्याच्या कल्याणासाठी जगातील जे काही आहे त्या सगळ्याच्या भिक्खू या जगातील भिक्खूच्या उपयोगाच्या साठी आणि जे काय करताय मी दान देत आहे. जगाच्या कल्याणासाठी या भिक्खू लोकांना मी हे जेतवन दान देत आहे. जेतवन नाव दिलं ना, जेतवन कोणाचं नाव आहे? जेत राजाचं नाव आहे, त्या राजकुमाराचं नाव आहे आणि वन त्या परिसराचं नाव. अशा पद्धतीने त्याने जेतवन नाव ठेवलं आहे ना. आणि तथागताने दानाचा स्वीकार करताना सुद्धा म्हटले, काय म्हटले? सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो. म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्याच्यावरती चांगल्या गोष्टीचा प्रभाव पडो. या दानाने दात्याचे आणि अखिल मानव जातीचे कल्याण हो. म्हणजे दान देणाऱ्याचे आणि सर्व मानव जातीचे सुद्धा कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव वधित राहावं. म्हणजे सगळीकडे न्याय संपन्न लोक निर्माण हो, म्हणजे सगळ्याकडे न्याय राहावं. अनाथ पिंडक हा तथागताचा यांची प्रमुख शिष्यापैकी एक होता. त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती. तर हा अनाथ पिंडक हा भगवान बुद्धाच्या सर्व शिष्याचा उपासक होता है ना. आता त्याच्यानंतर जीवकाचे दान है ना. आता जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिक्षेवर जीवक दिवसातून 2 वेळा त्याच्याकडे जात होता. हा तथागत जेव्हा राजगृहामध्ये होता तेव्हा हा जीवक आहे भगवान बुद्धाकडे भिक्षूसाठी सेवा करण्यासाठी 2 वेळा जात होता. तर बिंबिसार राजाने दान दिलेले वेळूवान फार दूर असलेले त्याला जाणवले. आता या जीवकाला काय वाटलं? बिंबिसार राजाने जे काही जेतवन दिलेलं आहे वेळून दिलेलं आहे ते काय दूर वाटत आहे. म्हणून त्याने विचार केला, त्याने विचारलं की राजगुराच्या जीवकाच्या निवासस्थानी त्याच्या मालकीचे आम्रवन उद्यान आहे. तर त्याने विचार केला की जीवकाचं स्वतःच एक आम्रवन आहे. म्हणजे काय? राजगुराच्या जी नजदीक आहे. म्हणून तिचा एक सर्व परिस्थित्यात विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागताला दान करावे असे त्याला वाटलं. तर जीवकाला वाटलं की माझं सुद्धा एक उद्यान आहे नाही आणि हे उद्यानामध्ये मी काय करायला पाहिजे? विहार बांधलं पाहिजे आणि तथागताला दान दिलं पाहिजे असं त्याला वाटला. या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागताकडे गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करा त्याने अनुज्ञा मागितली. तथागताने मुग्ध राहून ते संमती दिली. अशा पद्धतीने जीवकाने सुद्धा काय केलं आहे? आम्रवन म्हणजे विहार बांधून सुद्धा भगवान बुद्धाला दिले. लक्षात ठेवा, केवळ वनच देत नाही आहे तर त्या वनामध्ये विहार बांधून देत आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अम्रपालीचं दान. आता तथागत नादिकामध्ये राहत असताना दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना वाटले
त्यांना आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. बरं, तर संमती दर्शन तथागताला आनंद म्हणाला. तर आनंदाने म्हणलं, ठीक आहे भगवान, आहे ना. तर नंतर महाभिक्षू सहित महासंघासहित तथागत वैशालीला नेते की ते आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्याला थांबले. आता वैशालीत गेल्यानंतर आम्रवन होतं तिथं. तिथं भगवान बुद्धांनी काय थांबले. आता तथागत वैशाली आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले आणि ते समजल्यानंतर तिने पुष्कळ साक्षी वाहन मागून त्यापैकी एक स्वतःवर आडून होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवानाकडे निघाली. म्हणजे आम्रपालीला समजलं का आपल्या वनामध्ये तथागत भगवान बुद्ध विष्णू संघा येत आहे. असं समजल्याबरोबर तिने काय केलं, साक्षी जे वाहन आहे म्हणजे राजाचे जे वाहन आहे त्यातला रथ मागितलं आणि त्यातला बरोबर माणूस एका रथावरती ती काही बसली आणि काही आपल्या सोबत ती आम्रवनापर्यंत निघाली आणि जिथपर्यंत रथ जाते तिथपर्यंत ती रथामध्ये गेली आणि तिथं जाऊन मग ती स्वतःच्या पायामध्ये उतरून रथातून उतरून स्वतःच्या पायांची भगवानापर्यंत जाऊन गेली, चालत गेली आणि गेल्यानंतर ते तथागताच्या एका बाजूला बसली आणि ते बसल्यानंतर तथागताने तिला धम्मोपदेश केला. आता आम्रपाली गेल्याबरोबर भगवान बुद्धांना काय धम्मोपदेश केला. नंतर ती तथागतांना उद्देशून म्हणाली की भगवान भिक्खू संघाचा एक उदयी माझ्याकडे भोजनात येतील काय. तर त्या आम्रपालीने याचना केली की उद्या तथागत आपल्या भिक्खू संघासह माझ्याकडे भोजनासाठी येतील काय अशी याचना केली. मग तथागताने मुग्ध राहूनच ती दर्शवली आणि आपल्याला आम्रपालीचा स्वीकार केलाय. पाहता आम्रपाली आपल्या आत्मा उठली आणि तिने अभिवादन केल्यानंतर प्रदक्षिणा घालून ती निघून गेली. तर मग भगवान बुद्धांनी तिचं जे दान स्वीकार केले भोजनदान, तर ती मग भगवान बुद्धाला वंदन केलं आणि प्रदक्षिणा घालली आणि मग ते निघून गेली. आता वैशालीचे लिखवांना सुद्धा हे समजलं. आता ते वैशालीचे लिखवी होते राजकुमार, त्यांना सुद्धा समजलं की तथागत वैशालीला आले असून ते आम्रवनामध्ये थांबलेले आहेत. म्हणून आपण सुद्धा भोजनाचं आमंत्रण सांगण्यासाठी गेलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सुद्धा वाटलं. म्हणून त्यांनीच बरीचशी साक्षी वाहने म्हणजे रथ आहेत जमा केले आणि ते प्रत्येक रथामध्ये एक जण बळून म्हणजे त्याचे जे काही मंडळी आहेत ते रथामध्ये बसून आहे ना ते आपल्या वैशालीवरून भगवान बुद्धाच्या आम्रवनाकडे ते यायला लागले रथात बसून. आणि अशा पद्धतीने रथामध्ये येत असताना काय झालं की ते वैशालीचे जे लिखवी आहेत त्यांचं जे रथ येत आहे आणि आम्रपालीचं रथ काय आहे आपल्या वैशालीकडे जात आहे. अशा पद्धतीने दोघांची काय होते परस्पर येताना गाठ पडते. आता गाठ पडत असल्याने त्या तरुण लिखीच्या रथाला आम्रपालीचं रथ चाकाला चाक आसाला आस आणि दूला दू असं घातत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, कोण लिखीचे लोक तिला म्हणाले, काय म्हणाले, आम्रपाली आमच्या रथाला अशी टक्कर देऊन तू का बरं निघाली आहे. अशा पद्धतीने तिला त्यांनी म्हटले. आता ही आम्रपाली म्हणते, महाराज आता मी तथागताला भिक्षूसही उद्याचं भोजनदान देण्याचं आमंत्रण दिले आहे अशी आम्रपालीने बोलली. आणि हे सौभाग्य आता तिने म्हटलं की मी भगवान बुद्धाला काय केलं नाही, उद्याचं भोजन भिक्षू संघात दिलेलं आहे, उद्याचं भोजनदान स्वीकारलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. आता ते म्हणतात की हे सौभाग्य आम्हाला प्रदान कर, आम्ही तुला 1 लक्ष देऊ. तर 1 लक्ष असं सोन्याच्या ज्या मुद्रा असतात आहे ना ते तुला देऊ अशा पद्धतीने म्हणलं की हे दान हे भोजनदान आम्हाला दे, काय नाही तुला आम्ही काय देऊ 1 लाख म्हणजे ते सोनं घेणं असेल ते देऊ अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं. आता ते म्हणजे आम्रपाली मग काय म्हणते, महाराज वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपल्या मला देऊ दिला तरी मी ही काही विकणार नाही. हे जे भोजनदान मी तुम्हाला विकणार नाही, काय की तुम्ही मला वैशाली पूर्ण राज्य दिलं तरी मी काही भोजनदान तुम्हाला विकणार नाही अशा पद्धतीने. तर लिखवीची हातवारे करीत बोलले. आता लिखवीने जे लिखवीचे राजकुमार ते हातवारे करतात ते आम्रपालीने आम्हाला ठरवलं आहे म्हणजे आता ती आम्ही तिला जिंकलं नाही, आता ती आम्हाला जिंकली आणि हे आम्रपालीच्या आम्रवाच्या दिशेने निघून गेले. अशा पण त्यांनी म्हणलं की आम्रपालीने आम्हाला जिंकलं है ना. आता ते आम्रपालीच्या दिशेने निघून गेले. आता आपल्यावर कुंठळी झाली हे जाणून तथागतांना भेटून ते विचार करण्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रगाम मिळावा हा आशेने आम्रपालीच्या बाजूने ते गेले. तर त्यांना वाटलं की आपण सुद्धा भगवान बुद्धाकडे गेल्यानंतर भगवान बुद्ध कदाचित आपल्याला भोजनदान देतील अशा विचाराने सुद्धा ते आम्रपालीच्या विहारात म्हणजे मनामध्ये केले. आता लिखी धुवून येतानाच तथागत भिक्षूंनी म्हणाले, भगवान बुद्धांनी तथागत भिक्षूंना म्हणाले, काय म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिला नाही है ना, ज्यांनी कधी देव पाहिला नाही
त्यांनी या लिपीकडे पाहावे. म्हणजे जे लिपीचे लोक आहेत ना त्यांच्याकडे पहा, ते देवासारखे आहेत आहे ना. तर लिपीच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्याचे निरीक्षण करावे. हे परलोकातील जणू देवच आहे. ते जे काही परलोकाचे देव आहेत ते काय आहे लिपी सारखेच असतात. अशा पद्धतीने त्यांनी भगवान बुद्धांनी त्यांना लिपीला सांगितलं. ज्यांनी देव पाहिला नाही त्यांनी लिपीच्या लोकांकडे पाहावं असं म्हटलं भगवान बुद्धांनी. रथ जाऊ शकते तिथपर्यंत गेल्यावर लिपी रथातून उतरले आणि तथागत आसक्त होत होत त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्याच्या शेजारी बसले. अशा पद्धतीने लिपी लोकांनी जिथपर्यंत रथ जाते तिथपर्यंत गेले आणि ते गेल्यानं तिथपर्यंत गेल्यानं तिथून उतरून मग ते पायी पायी तथागताजवळ जाऊन पोहोचले. आणि नंतर तथागतांना उद्देशून ते म्हणाले, तथागताने भिक्खू संघ उदयी आमच्या भोजनाचे निमंत्रण स्वीकार करण्याची कृपा करावी. तर मग ते काय म्हणलं बघा, त्यांनी तथागताने भिक्खू संघ उद्याचं भोजन आमच्याकडे स्वीकार करावा अशा पद्धतीने याचना केली. त्यावर भगवान बुद्धांनी म्हटले है ना, आम्रपालीने त्यावर भगवान बुद्धांनी म्हटले, लिपीचे न हो, उद्याचे भोजन आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधी शब्द दिलेला आहे. तुम्ही आम्रपालीचे स्वीकार केला नाही, भोजन स्वीकारलेलं आहे, आधी शब्द दिलेला आहे. तर आम्रपालीने आपल्याला हरवल्याची लिपीला आता खरी खात्री पडली. तर आता त्यांना खरी पाठली की आम्रपालीने खरंच आपल्याला हरवलेलं आहे, म्हणजे तिने भोजन चुकलेलं आहे. तथागताचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता देऊन ते आपल्या आत्मा उठले आणि तथागताला अभिवादन करून पदचिन्ह घालून ते निघून गेले. अशा पद्धतीने भगवान बुद्धांना त्यांनी वंदन केलं आणि वंदन करून ते भगवान बुद्धाला म्हणजे परत आले है ना. त्याच्यानंतर रात्र होताच गणिका आम्रपालीने त्या प्रसादनाचा साखर भातादी मिष्टान तयार करून ती तथागतांना म्हणाली. आता त्यावेळी जे काही ओढे नसेल तिने साखर भात मिष्टान इत्यादी जे काही आहे बनवायचं ते बनवलं. अशा पद्धतीने बनवल्यानंतर ती तथागतांना म्हणे की वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. अशा पद्धतीने त्यांनी म्हणलं की वेळ झाली आहे, भोजन तयार आहे. तर मग पहाटे परिधान करून केलेल्या भगवंताने आपले उत्तरीय भिक्षापात्र घेतले आणि भिक्खूसंघ आम्रपालीच्या प्रसादात ते गेले आणि त्यासाठी सिद्ध असलेले आसनावर ते बसले. मग आम्रपालीने त्यांना भिक्खूंना साखर भात व मिष्टाने वाढली आणि पोट भरतो त्यांना जातीने आग्रह केला. म्हणजे मग भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षापात्र वगैरे भिक्खू संघाजवळ घेऊन त्या आम्रपालीच्या महलात आले आणि त्यांच्यासाठी आसन होतं त्याच्यामध्ये ते बसले आणि मग बसल्यानंतर आम्रपालीने स्वतःच्या हाताने साखर भात किंवा जे काही मिष्टान आहे ते तिने स्वतःच्या हाताने म्हणजे आग्रह करत करत जोपर्यंत नाही ना तोपर्यंत त्यांना भोजनदान वाढलं. आणि अशा पद्धतीने भोजन संपल्यानंतर तथागतांनी आपल्या भिक्षापत्र स्वच्छ केल्यानंतर हात धुतल्यानंतर आम्रपाली नंतर त्याच्या शेजारी चौरस ठेवून त्याच्यावर बसले. त्यांना उद्देशून म्हणाली. मग आता अशा पद्धतीने भगवान बुद्धाच्या बाजूला ते आम्रपाली बसली आणि बसल्यानंतर ती भगवान बुद्धाला म्हणाली, काय म्हणाली, भगवान आपण व आपल्या संघात उद्या मी अर्पण करीत भगवान आपणास व आपल्या संघात माझे उद्यान मी अर्पण करीत आहे. तथागतांच्या दानाचा स्वीकार केला आणि धम्म उपदेश केल्यानंतर ते निघून गेले. तर अशा पद्धतीने आम्रपालीने सुद्धा काय केलं, तर आपलं उद्यान काय केलं, तथागताला दानात केलं आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांचे दान स्वीकार केलं आणि त्यांना धम्म उपदेश केले आणि भगवान बुद्ध काय झाले, निघून गेले. तर अशा पद्धतीने तर भगवान बुद्धांनी अशा पद्धतीने तिला धम्म उपदेश केला.